नमस्ते। आज आपल्याला मारवाडमध्ये प्रसिद्ध असलेल्या लाल मिरचीच्या लसणाची चटणी, ओली चटणी बनवायची आहे। त्यासाठी पाहूया त्याला लागणारे साहित्य। 50 ग्रॅम बेडगी मिरची घेतलेली आहे, 150 ग्रॅम लसूण आहे, 3 चमचे मीठ आहे, 2 इंच आलं आहे, 2 लिंब घेतलेली आहे, 1 चमचा जिरी घेतलेली आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण ही सुकी चटणी बनवली होती, त्यासाठी आपण चिंचेचा वापर केला होता। आज आपल्याला लिंबाच्या रसाचा वापर करायचा आहे। तर लिंबाचा रस 3 चमचे पाहिजे आपल्याला। हे 1/3 चमचा तेल आणि हे मी मिरची गरम पाण्यामध्ये 2 तास भिजत ठेवलेली आहे। लसूण 150 ग्रॅम आहे। मागच्या वेळेस आपण 125 ग्रॅम घेतलेला होता, त्यावेळेस 150 ग्रॅम लसूण आहे। मागच्या वेळेस सुकी चटणी होती, त्यावेळेस आपल्याला ओली चटणी बनवायची आहे। 2-3 पाण्याने धुवून घेतलेल्या आहे स्वच्छ चांगल्या, आणि नंतर भिजत घातलेले आहे। आता या मिरच्या आपण गाळून घेऊया चाळणीमध्ये, आणि ह्याच गाळलेल्या पाण्यात मिरची बारीक करायची आहे। हे 1/3 कप पाणी त्याच्यात टाकायचे बारीक करताना। मारवाडमध्ये पूर्वी भाज्यांचं प्रमाण कमी असायचं ना, त्यासाठी तिथली लोक ह्या अशा वेगवेगळ्या चटण्या करून ठेवायची। आता पाहूया आपण मिरची बारीक करून घेऊया। लसूण टाकूया, लसूण आणि आलं टाक, आणि 1/2 कप भरून पाणी घालायचं। कमी पडलं तर परत टाकलं तरी चालतंय। तेल गरम करायचं, कढई गरम झालेली आहे। हा 1 चमचा तेल टाकायचे। आता जिरे टाकायची, त्याच्यात थोडीशी आपली तांबूस होऊन द्यायची, आणि नंतर मिरची टाकायची त्याच्यात। ती चटणी चपाती सोबत, ब्रेड सोबत, चपातीचा क्रिंगोल करून सँडविच सारखं ब्रेडला लावून खाल्ली जाते ही चटणी। तेल हलकस गरम झालेलं आहे, जिरे टाकलेले याच्यात। थांब छान परतून घ्यायची तेल बाजूला होईपर्यंत। आणि ही चटणी फ्रीजच्या बाहेर कमीत कमी 10 दिवस राहते, आणि फ्रीजमध्ये 1 महिना राहते।
आता मीठ घालूया. हा लिंबाचा रस 3 चमचे. छान मंद गॅसवर परतून घ्यायची तेल बाजूला होईपर्यंत. तेल बाजूला झालं म्हणजे चटणी तयार झाली. प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे. तेल बाजूला झालेलं आहे. किती छान जाळी पडलेली आहे बघा. गॅस बंद केलाय. चटणी तयार झालेली आहे. किती छान कलर आलेला आहे पहा या चटणीला. मागच्या वेळेस ही चटणी आपण तेलात बनवली होती आणि ह्या वेळेस पाण्यात बनवलेली. तुम्ही पण अशा छान छान चटण्या करून पहा, खाऊन पहा, कशा झाल्या त्या सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.